नमस्कार काका. हा कसा आहेस? हो मस्त आहे. बर्व्यानी पाठवलं का? हो हो वा वा त्यानेच पाठवले. वा त्यांना धन्यवाद सांग. हो हो हा? चला येतो मी. ये. अरे वा सगळं मोठं मोठं दिसतंय. अरे आप्पा मोठे. हा आप्पा काय रे? अरे ही दुर्बीण कशासाठी? असं काय करताय आप्पा? त्या कांगारूवर नजर ठेवायची आहे ना म्हणून खास करून बर्व्यांच्या लहान मुलाची मागवून घेतली मी. काय झालं आप्पा? आवडली नाही का तुम्हाला? मी नाही ठीक आहे, येईल कामी येईल. है ना. आणि आप्पा हा. हे बघा मजबूत दोरखंड. आता कशासाठी? अहो असं काय करताय आप्पा? आता हेरगिरी करायची म्हटल्यावर ह्या सगळ्या गोष्टी लागणारच ना. आता कुठे झाडावर चढायचं म्हटल्यावर दोरखंड लागणारच. आता हा पोरकटपणा मी करेन असं वाटलं तरी कसं तुला? आता या वयात मी काय हेरगिरी करू? असं नाही हो आप्पा, म्हणजे नचिकेतवर नजर ठेवायची म्हणजे ह्या अशा सगळ्या गोष्टी लागतील असं मला वाटलं म्हणून मी आपला प्रसन्ना, हा. तल्लक बुद्धी असेल ना तर बाकी काही लागत नाही, लक्षात असू दे. हो तेही खरंच म्हणा. बरं बघू जरा. काय आप्पा दोरी का दुर्बीण? आता त्या दोरीत काय आहे बघण्यासारखं? दुर्बीण बघू. अरे हा. आप्पा वा, दिसतंय की नाही दूरचं जवळ? आता दुर्बीण म्हटल्यानंतर दूरचं जवळच दिसणार ना. काय झालं? प्रसन्ना, तू एक काम कर. तुला हे काम सांगणं म्हणजे चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या देण्यासारखं आहे. काय म्हणाले ग आप्पा? काहीही करून नचिकेत ज्या स्वदेशी मुलीच्या प्रेमात पडलाय त्या मुलीचं नाव कळलंच पाहिजे असं म्हणाले. अरे बापरे, सई आप्पांना तुझ्यावर संशय नाही ना आला? हे बापरे माझी. अगं नाही ग, हिच्यावर शंका आली असती तर हिलाच कसं काम दिलं असतं त्यांनी. हो ते आहेच. मला काही सुचत नाहीये ग, मी काय करू आजी? अगं सध्या त्यांनी जे सांगितलंय ना ते कर. अगं पण असं कसं करू? आपा मला सारखे विचारत राहतील, कळलं का त्या मुलीचं नाव, कळलं का त्या मुलीचं नाव? अगं मग नाही कळलं नाही कळलं असं सांगत राहायचं. पण किती दिवस आजी? जमेल तितके दिवस वेळ मारून न्यायची ग आपण. तेच तर जमत नाहीये ना आजी मला. ती मुलगी मी आहे हे मी अप्पांना सांगू शकत नाही आणि माझ्याच्याने हे काम होणार नाही असं जर मी अप्पांना सांगितलं तर ते माझ्यावर खूप चिडतील ग. मी काय करू आजी, मला नाही कळत आहे. अगं मलाही काही सुचत नाहीये बाई. सुचलं की सांगते तुला, मला जरा विचार करू दे. हा तू विचार कर, लवकर विचार कर आणि मला लगेच सांग. हा सई फार काळजी करू नकोस. अगं काळजी नको करू तर काय करू? हे बघ, एखाद्या गोष्टीकडे आपण संधी म्हणून बघायचं का संकट म्हणून ते आपल्यावर असतं की नाही. म्हणजे तुला आधी नचिकेतकडे जायला मिळायचं नाही, पण आता तुला सूट मिळाली आहे आणि मनात येईल तेव्हा तू नचिकेतकडे बिनधास्त जाऊ शकते. हे जरी आप्पांना कळलं तरी आप्पा ओरडण्याऐवजी खुश होतील. हो पण अगं हो पण काय, ती म्हणते ते बरोबर आहे, पण काळजी घ्या हा. हो आजी. कारण या युद्धातले मुख्य सेनापती स्वदेशी आप्पा केतकर यांचं तुझ्यावरही बारीक लक्ष असणार आहे, विसरू नकोस. हो आला 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 आला. स्वदेशी सावज टिपायला निघालास काय रे परदेशी माणसा? थांब तुझीच शिकार करतो, थांब. त्या कांगारूच्या घराबाहेर तर काही हालचालच दिसत नाहीये. सगळी काळी कृत्य अंधारातच करत असावेत हे परदेशी. हा प्रसन्न सुद्धा घाईघाईत कुठे गेलाय कोणास ठाऊक, अजून आलेला नाहीये. सई काय ग, तुला त्या कांगारूवर मी लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना, आणि तू अजून इथंच आहे.
हो अप्पा. अगं हो अप्पा काय हो अप्पा. म्हणजे मी जाणारच होते अप्पा. हा जातच होते. हा मी जाते ना, आता जाते अप्पा. पण ते आता पण काय, तू हे काम चोख पार पाडू शकशील एवढ्या विश्वासानं मी तुझ्यावर सोपवलं होतं, लक्षात असू दे. अहो मी काय म्हणते, आता तुम्हाला काय म्हणायचंय. आपण सुसंस्कृत माणसं आहोत. हे असं कुणावर लक्ष ठेवणं वगैरे आपल्याला शोभेल का? हो का, मग एका परदेशी मुलाला स्वदेशी मुलीच्या प्रेमात पडणं शोभतं का. हे बघा, तुमचे संस्कार तत्व ही इथे आडवी येऊ देऊ नका. या बाबतीत फक्त एकच धोरण, जशास तसं. अहो काही झालं तरी हा त्याचा खाजगी प्रश्न आहे. हा खासगी प्रश्न कसा असू शकतो. एक ऑस्ट्रेलियाचं कांगारू माझ्या नाकाखालून माझ्याच देशातल्या स्वदेशी मुलीला पळवून न्यायचा कट करताय. हा खासगी प्रश्न होऊ शकत नाही, हा राष्ट्रीय प्रश्न आहे. अहो कसला राष्ट्रीय प्रश्न, त्याला जे करायचे ते करू द्या. हो नाही, अजिबात नाही. माझ्या संस्कृतीवर हे असं परदेशी आक्रमण मी सहन करू शकत नाही. तुझे सगळे परदेशी बेत विस्कटवायला हा एकटा प्रसन्न केतकरच पुरेसा आहे. आमची तुझ्या सगळ्या बारीक सारीक कृतींवर एकदम बारीक करडी नजर आहे. अप्पा 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 सावकाश. वा प्रसन्न, अरे काय झालं एवढ्या घाई घाईत तू बाहेर गेला होतास. तुला काही माहिती मिळाली का त्याची. म्हणजे तो कांगारू दिसला का, कुठं भेटला का, काय बोलला, कोण आहे ती मुलगी. वृत्तपत्र विक्रेता. काय नाही, तो वृत्तपत्र विक्रेत्याकडे गेला होता असं म्हणायचं होतं मला. अहो मी त्याच्यावरच नजर ठेवून होतो, पण आपल्याला संशयास्पद वाटेल असं कांगारू काहीही करत नव्हता. हो अरे संशयास्पद नाही कसं, तुम्ही नीट पाहतच नाही काही. की नाही, आता आपल्याला भरपूर असे परिश्रम घ्यावे लागणार आहेत. मलाच जावं लागेल आता, कारण स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हेच खरं आहे. आपण बाजूला. आता 75 यांना हेरगिरी सुचते, तर यांना तिकडे जाऊन वेगळं काय दिसणार आहे. न्यूजपेपर. थँक्यू सो मच. Here we go. No. No. Next. यामध्ये सगळे इंडियन न्यूज आहेत. I am more interested to read about Sydney. If you want to read news of Sydney, read online. I was reading it online, but I guess there's some range issue. No news. By the way, मला एक अशी मोठी न्यूज कळली आहे जी कुठल्या न्यूजपेपर मध्ये पण नाहीये. काय? Tell me, साईच्या आजीने तुम्हाला सांगितलं होतं ना पळून जाऊन लग्न करायला. Who told this to you? सई नाही, डिग्स. डिग्स बोलला. That's not important. पण tell me, तुम्ही का नाही गेले? नाही नाही. अरे but why? तो किती दिवस इथंच राहणार? I mean, तो ओल्ड फॉक्स सारखं तुला काहीतरी बोलत असतो. Why do you even tolerate that person? Obviously सईसाठी करतो. I know that. पण मग हे असंच असणार. I mean, he will keep on insulting you and this will keep going on and on and on and on. This is just beyond me. कॅरी, look, साईला नाही आवडणार असं पळून जाऊन लग्न करायला. Honestly, even I won't like it. Who cares, Mac? तो ओल्ड फॉक्स काय तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार आहे का? Come on, stop joking. Okay, fine. I am not kidding. पण तू इथे इंडियामध्ये आल्यापासून तुझं काय प्रॉब्लेम झालाय माहितीये? काय? तू असं फुल इंडियन वागायला लागलास. म्हणजे
म्हणजे फुल ऑन सॅक्रिफाईस, त्याग, लव्ह इक्वेशन्स, होणार टेन्शन्स. हे शट असं काही नाहीये. असंच आहे. आय नो इट. कॅरी, यू नो व्हॉट, यू फॉल इन लव्ह अँड देन कम अँड टॉक टू मी. लव्ह मी? नो 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 नो. लव्ह इज नॉट फॉर मी. आय मीन मी बघते ना आता लव्ह मध्ये काय काय करावं लागतं ते आणि किती कॉम्प्लिकेशन्स असतात ते. दॅट्स नॉट फॉर मी. मला नाही जमणार ते. आय एम हॅपी बिंग अ फ्री बर्ड. व्हॉट यू मीन बाय फ्री बर्ड? मी नाही का फ्री बर्ड? तू कसं काय फ्री बर्ड? तू तर टिपिकल मजनू रोमिओ झालाय. मी ते काय म्हणतात त्याला, देवदास दीवाना. This is getting too much. Too much काय? I mean, love hurts. Majnu, Devdas. Are you serious? Are you serious? Me. नाही. Oh my god. हे काय हा थिल्लरपणा आणि अशा या वाह्यात कांगारूनं आमच्या एका स्वदेशी मुलीला फसवलंय. नाही, हा विचार मी सहनच करू शकत नाही. पण मी स्वदेशी केतकर हे कधीही घडू देणार नाही. मी आता त्या मुलीला शोधल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. लक्षात असू देत. Okay, enough. खूप दिवसाने अशी फुलं फाईट केली ना. Running and all. या सईचा फोन नाही आला खूप वेळात. लास्ट नाईट पासून आम्ही काय बोललो नाही. Then you call her. Simple. I need to talk to her. After what happened last night, तिला टेन्शन नाही आलं पाहिजे. नचिकेत, मी बाहेरच उभी आहे, तू दार उघड. इथंच आहे ती. सई, तू आत्ता इथे? नाही म्हणजे लास्ट नाईट आप्पा चिडले आणि आज तू डिरेक्टली इकडे आली. नचिकेत, कोणत्या भारतीय मुलीला फसवतोयस तू? नाव सांग मला तिचं. तिचं नाव समजल्याशिवाय मी इथून जाणार नाहीये. तू तेच ती मुलगी, परत तूच का ते मला विचारते? मीच आहे ती मुलगी, माहिती आहे मला. मग आता हे जाऊन आपण सांगू शकते का मी नचिकेत? म्हणजे I mean, what's wrong with you? अगं बाई, तू काल जे काही बोललीस ना घरी, ते आप्पा विसरायलाच तयार नाहीये. पाहिलं काय करणार आहेत ते? त्या मुलीला शोधून तिला तुझ्या परदेशी विळख्यातून सोडवायचंय त्यांना. Oh my God. चिकेत, अरे ते सतत तुझ्यावर नजर ठेवून आहेत. सई, sometimes I feel like I'm the president of United States. मस्करी सुचते तुला? तुझी आणि तुझ्या घरातली सगळी माहिती त्यांना सतत मिळावी म्हणून त्यांनी एका माणसाची नेमणूक सुद्धा केली आहे. नेमणूक म्हणजे? अपॉइंट केला एक माणूस. कोण आहे तो माणूस? तो नाही, ती. आणि त्या मुलीचं नाव आहे सई प्रसन्न केतकर. मला सहनच होत नाहीये हे आपल्या संस्कृतीवर झालेलं परदेशी आक्रमण. खरं म्हणजे असं सगळ्यांनी पेटून उठायला हवं. अहो जाऊ द्या हो, कशाला उगीच त्रागा करताय? त्रास होईल तुम्हाला अशानी. नाही, त्रास तर होतोच आहे मला. त्या मुलीचा शोध लागल्याशिवाय मला आता चैन पडणार नाहीये. शोधू हा, आपण त्या मुलीला शोधूया. लहान मुलासारखी माझी समजूत काय काढताय तुम्ही? अहो मोठ्या माणसांसारखं समजावलं तर तुम्ही ऐकत नाही, म्हणून म्हटलं की गप्प बसा. बरं. नाही, मला अजून एक गोष्ट कळलेली नाहीये की ते कांगारू आपल्या शेजारी राहतं, तरी सुद्धा त्याचा आपल्याला पत्ता कसा लागला नाही? खूप मेहनत घ्यावी लागते. लागली असेल तिला.
हो आप्पा, आम्हालाही काही माहिती नाहीये त्या मुलीबद्दल. फार छुपारूस तू बाया तो नचिकेत. हो ते तर आहेच, हा पण मी त्याला सोडणार नाही. आप्पा जाऊ द्या ना, शांत व्हा तुम्ही. हो राहतो, शांत राहतो. नाही, पण मला एका विचारानं बरं वाटतंय. कसल्या? त्या मुलीच्या मागावर मी आपल्या सईला पाठवलंय, त्यामुळे सई त्या मुलीचा पत्ता नक्की शोधून काढेल. हुशार आहे हा आपली सई, ती शोधेल नक्कीच. आणि मग बघा त्या कांगारूला कसं परदेशात पाठवून देतो ते. आई चला आपण लागू कामाला. मला तर बाई काळजीच वाटते. आई आता काय होईल हो? आता त्या परमेश्वरानेच काहीतरी करावं बाई. पण आप्पा हात धुवून मागे लागलेत त्या मुलीच्या. हो ना, हट्टालाच पेटलेत. आई आप्पांना जर खरंच कळलं की नचिकेत ज्या मुलीच्या प्रेमात पडलाय ती आपली सईच आहे, आई खूप मोठी गडबड होईल हो. अगं गडबड कसली, रणसंग्राम होईल. हो ना. पण आपण असं घाबरून चालणार नाही, काहीतरी उपाय शोधायला हवा. हो. गॉड, दिस इज आउट ऑफ माय बाउंड्स. आपण एव्हरी टाइम काहीतरी नवीन प्रॉब्लेम क्रिएट करतात. व्हॉट एम आय गोना डू नाउ? आता नवीन मुलगी कुठून उभी करायची? पण या सगळ्यात ना दोन्हीकडून मरण माझंच होतंय. जोपर्यंत आप्पांना ती मुलगी कोण आहे हे कळणार नाही ना, तोपर्यंत याच्यावर नजर ठेवायला सांगितलीये मला. बाई हे बरं हा, एक चोर दुसऱ्या चोरावर लक्ष ठेवणार आणि चोरी करताना बोलणार, ए बाबा जरा कमी चोरी कर हा, मी तुझ्यावर लक्ष ठेवणे. हसताय काय तुम्ही? गप्प बस. हसताय काय? मला दडपण आलं इथे. हे एक आयडिया भाई. आयडिया चांगली असेल तर बोल. हा, आपण काय करूया, इथली एरियातलीच एक पोरगी बघूया. लालबागची बघू काय? आपल्या गणेश उत्सव मंडळात नाटक करणाऱ्या शेकडो पोरी आपल्या ओळखीचे आहेत. नाही 100-200 रुपये दिले ना तर करून टाकतील आणि 2-4 वाक्य बोलायला सांगायची, म्हणजे काय प्रॉब्लेमच नाही. काय काय नाही काय. डिक्स शट अप. आप्पा काय तुला वेडे वाटले? आय मीन आप्पा इज अ ब्रिलियंट पर्सन. त्याचं डोकं व्हेरी शार्प. फेक गर्लफ्रेंड लगेच कळणार त्यांना, याच्यामुळे प्रॉब्लेम वाढणार. अरे चर्चा काय करताय तुम्ही? उपाय असेल तर तो सांगा ना. काय सांगू मी आप्पांना? मी सांगते. काय? आता तू इथून घरी जा. आणि नाही म्हणजे गो होम आणि तुझ्या ग्रँडफादरच्या समोर असं उभं राहा. अँड देन टेक अ डीप ब्रेथ. डू दिस फॉर 2 to 3 टाइम्स आणि मग सांगून टाक. अगं काय सांगून टाक? हेच की तुला नॅक खूप आवडतो. यू आर मॅडली इन लव्ह विथ हिम अँड यू वॉन्ट टू मॅरी हिम. कादंबरी वेडी आहेस का ग तू जरा? ताई आता तुला पण थोडा मॅडनेस करावा लागणार आहे. एकदाच काय तो ब्लास्ट होऊन जाईल अँड देन आफ्टर इट विल बी सुपर इझी फॉर यू. अगं हे शक्य नाहीये. सई लेट इट बी. वेडी आहे ती. एक्सक्यूज मी, वेडी मी नाही, वेडी यू ऑल. मी एक प्रॅक्टिकल सोल्युशन देते ज्याने वन्स अँड फॉर ऑल प्रॉब्लेमच संपून जाईल. अगं समस्या सुटणार नाही तर सुरू होईल. आमच्या घरात खूप मोठं वादळ येईल ग. तुला वाटतंय तितकं सोपं नाहीये हे सगळं. सई स्वीट हार्ट, यू मेकिंग इट डिफिकल्ट फॉर युअर सेल्फ. थिंक ओव्हर इट वन्स. मला ना कळत नाही आता काय होणार आहे. आप्पांनी फक्त तिथे काही नवीन केलेलं नसलं म्हणजे झालं.